कशासाठी, कुणासाठी? आणि हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे शर्ट इन करायचं, चांगली ब्रँडेड शूज घालायचे, परफ्यूम मारायचा, काळा गॉगल घालायचा, ही हेल्दी लाईफस्टाईल नाहीये. ही स्टाईलची लाईफ आहे. आपल्याला स्टाईलची लाईफ नकोय, आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे. सर, करता माणूस सकाळी घराच्या बाहेर पडतो, तो संध्याकाळी येतो. तो आपल्या फॅमिलीसाठी खूप काम करतो, पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. आपण दिवसभर बाहेर राहतो. सर, तुम्ही पण बघा, आपण जेव्हा ॲज अ वर्किंग आपण जेव्हा बाहेर पडतो, जेव्हा आपल्याला जर काही भूक लागली, आपण चहा, कॉफी आणि मेट्रो सेक्शनमध्ये किंवा कुठेही, शाळा धरा, कॉलेज धरा, कुठे कुठे आपले महसूल कार्यालय धरा, त्याच्यामध्ये चहाचे 4 ते 5 राऊंड होतात सर. सकाळी 9, 10, 11 ऑफिस उघडल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्याकडे चहा, कॉफी याचे 5-5 राऊंड होतात. एका टेबलवर बसल्यानंतर तो घरातला करता माणूस 3 ते 4 कप चहा पितो आणि प्लस तो अनहेल्दी स्टाईलनं पितो. कसा चहा पितो? तो प्लास्टिक कप मध्ये चहा पितो प्लास्टिक कप मध्ये. सेडेंटरी लाईफस्टाईल, एका जागी बसल्यामुळे लिव्हर डिसीज होतात. फॅटी लिव्हर, काल आपण फॅटी लिव्हर बघत होते एका कुणातरी क्लायंटचं. फॅटी लिव्हर हा आपल्या दिनचर्येचा एक असा भाग आहे की 99% जर लोकांचे सोनोग्राफीचे रिपोर्ट काढले, लेडीज मध्ये, जेंट्स मध्ये तेवढ्याच प्रमाणात फॅटी लिव्हर रिलेटेड टू आवर डेली हेल्दी लाईफस्टाईल. जर आपण एका जागी बसून काम करतोय, वर्कआउट प्रत्येकाने, कुणीही असू द्या, करता माणूस असो, घरातली घरकाम करणारी बाई असो, प्रत्येकाने फिजिकल ऍक्टिव्हिटी. सर, करत्या माणसाला जेव्हा तो जॉबला जातो, सर्व्हिस करतो, काही नोकर धंदा करतो, तर तो स्वतःकडे 1 तास देत नाही. तर मला आपल्या क्लासमध्ये सगळ्यांना सांगायचंय की आपल्या घरातल्या करत्या माणसाला किंवा जे ड्युटी करतात, जॉब करतात, त्यांना सांगायचं 1 तास वर्कआउट करा.